हीच की दिधली आपुले येथून साई बाबांची आज्ञा घेऊन याच गयावळा लागून जाहले स्मरण श्यामास यांचेच येथे पूर्वी आपण उतरलो होतो शिर्डीस येऊन यांनीच बाबांचे करविले दर्शन जाहले स्मरण गयावळा मग परस्पर कृतोपकार नाही आनंदा पारावार ठेविली उत्तम व्यवस्था फार त्यांनी गयेवर श्यामाची तया घरची काय श्रीमंती दारी जयाचे झुलती हत्ती आपण पालखी माझी बैसती श्यामास बैसविती हत्तीवर आनंदे विष्णुपदावर जाऊन पूजा संभार सवे घेऊन घातले देवास अभिषेक स्नान केले पिंड प्रदान यथाविधी जाहले मग ब्राह्मण संतर्पण नैवेद्य समर्पण पूर्वक भोजन आनंदे झाली यात्रा संपूर्ण घेतली करवून बाबांनी असो या सर्व कथेचे सार सार्थ बाबांचे मुखोद्गार अनुभवा येती अक्षरे अक्षर प्रेमही भक्तांवर अनिवार हे तर काय भक्त प्रेम इतर जीवांसही देखत सम तयांसी ही तादात्म्य परम आवड ही निस्सीम तयांची कधी लेंडीहून मशिदी येता सहज मार्गे चालता चालता कळप एकदा शेळ्यांचा भेटता परमानंदता बाबास तव त्या समस्त कळपावरून निज अमृत दृष्टी फिरवून त्यातून कधी एक दोन शेळ्या ते निवडून काढीत धणी मागेल जी ती किंमत बाबा तात्काळ देऊनी टाकीत कोंडाजीचे पाशी ठेवीत ऐसी ही पद्धत बाबांची एके दिवशी शेळ्या दोन किंमत 32 देऊन बाबा आले खरीदून सकळा लागून आश्चर्य पडता या दोन्ही दृष्टी अवचित आवडी उपजली पोटी जाऊन या तयांचे निकटी पाठी थोपटी तयांची पशुजन्मी देखून उभयता कृपा उपजली साई समर्था स्थिती पाहोनी कळवळले चित्ता प्रेमोद्रेकता दाटली